पाहतालोचनी
गाती वेद जया गाती वेद जया गाती अमातया संगते आमादयाची संगती आमादयाची संगती नाम धरी कंठी नाम धरले कंठी नाम धरी कंठी नाम धरले कंठी अवघा वेद जया गाती गाती वेद जया गाती गाती वेद जया गाती वेद जया
वेद जया गाती अमातयाची संगती नाम धरियेले कंठी अवघा साठविला पोटी ओंकाराचे बीज हाती आमुषे ते नीज नाम धरियेले कंठी अवघा साठविला पोटी तुका म्हणे बहु मोठे आणू रेणुया धाकुटे नाम धरियेले कंठी अवघा साठविला पोटी पांडुरंगा करू प्रथम नमन
पांडुरंगा करू दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा शेजत गुरुदास जयाचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे मधु श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारणी आता शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया नमाते कृतकाल शरण शरणचे हनुमंता तुम्हा अनुरामदूता काय भक्तीच्या त्या वाटा भजदावा मी सुगटा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तकये पायावरी या वारकरी संतांच्या वेद जया गाती आम्हा दयाची संगती नाम धरिले कंठी अवघा साठविला पोटी विठाळ
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवी लागे सेवक झालो तुमच्या नागवनीच्या चरणा वेद जया गाते आमा तयाची संगती नाम दरियले कंठी अंगा साठ विडा प्रवृत्ती प्राप्तस्थळी पावन स्थळ पवित्र असणारी ही सेवा, पवित्र असणारा मास पुरुषोत्तम मास, या मासातील असणाऱ्या या महोत्सवानिमित्त असणारी अधिक मासाची ही मंगलमय असणारी सेवा माझ्याकडे आलेली आहे. पवित्र असणारं ठिकाण गोकर्ण हे गाव, साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी, ज्ञानवान गुणवान असणारं बरीचशी मंडळी या ठिकाणी आहेत. सामाजिक क्षेत्रातील, परमार्थिक क्षेत्रातील, धार्मिक क्षेत्रातील, सगळ्या शैक्षणिक क्षेत्रातील वर्ग या ठिकाणी फार मोठा आहे बरं. फार मोठ्या उंचीचं असणारं हे गाव, अशा या पवित्र गावामध्ये ग्रामदैवत मारुतरायांच्या पांडुरंगाच्या पुढे असणारी ही पवित्र असणारी सेवा, अधिक मास महोत्सव, आजची असणारी ही सेवा, 14 दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडा या ठिकाणी आलेली आहे. आदरणीय असणारं तुमची सर्वांची आवडते साधू महाराज, आदरणीय असणारे तुमच्या सर्वांची आवडते असणारं आमचे माऊली महाराज भोकरनीकर, ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी माझ्याकडे या ठिकाणी सेवा दिलेली आहे. सर्व ग्रामस्थांच्या वतीने, भजनी मंडळीच्या वतीनं, भाविकांच्या वतीनं आलेली ही सेवा, उपस्थित असलेले सर्व गुणीजन मंडळी, आमचे हरिभक्त परायण, आमचे आपल्या भागाचं भूषण असणारा हरिभक्त परायण अशोकदादा मंडलापूरकर यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्यांच्या चरणावर असणारे मी या ठिकाणी नतमस्तक होतो. बरेचशी या ठिकाणी मंडळी आहेत बरं का, गुणीजन मंडळी, आणि पवित्र असणारे हे ठिकाण आहे महाराज. मला आठवण आहे आमचे आजोबा गंगाराम महाराज आंबोलीकर, मारुती महाराज, तुमच्या गावचे हरिभक्त परायण मला वाटतं पांडुरंग महाराज भोकरनेकर, आमच्या इथं दरवर्षी अशी बरं का, बऱ्याच वर्षी आमच्या गावामध्ये बरेच वर्षी सेवा असणारी तुमच्या महाराजांची या ठिकाणी होती. अभ्यासू असणारं चिंतन आपल्या महाराजांचं या ठिकाणी आहे बरं का, मी ऐकलेलं आहे कीर्तन. या ठिकाणी सेवा अशी आहे, कीर्तनकाराची सेवा घेणारे श्री हरिभक्त परायण हनुमंतराव गोविंदराव लोटे यांच्याकडे असणारी ही कीर्तनाची आजची सेवा आहे. सकाळचे फराळदाते गंगाराम काळबा वाघमारे, दुपारचे अन्नदाते शंकर नारायण लोटे, संध्याकाळचे अन्नदाते हनुमंतराव गोविंदराव लोटे, आणि आजची असणारी ही सेवा आहे बरं का महाराज. सुंदर असणारं नियोजन या ठिकाणी आहे, कारण का हे पवित्र असणारा हा महिना आहे महाराज, आणि या महिन्यामध्ये ही सेवा करणं गरजेचं आहे. ह्याचं नावच अधिक महिना. या महिन्यामध्ये दुसरं काही करता येत नाही बघा. कुठं आहेत का लग्न नाहीत, जावळं नाही, वास्तुशांती, कोणतंच कार्य या महिन्यामध्ये होत नाही. पण भगवंताचं चिंतन झाल्याशिवाय राहत नाही, कारण का या महिन्याचा अधिपती असणारा पुरुषोत्तम भगवान आहे बरं. ज्या त्या महिन्याचा अधिपती असतो. श्रावण महिन्याचा अधिपती कोण? शंकर भगवान. ज्या त्या महिन्याचा अधिपती. मराठी महिन्यामध्ये ज्या तिथ्या दोन पावतात, त्या तिथ्या एकत्र झाल्यानंतर एक महिना तयार होतो 3 वर्षाला. त्या तीन वर्षाचा 3 वर्षाचे जे तिथ्या लोप पावलेले आहेत, 1 महिना आहे, तर त्या 1 महिन्याला नाव आपण मलमास म्हणतो, अधिक मास म्हणतो, आणि असणारा हा पुरुषोत्तम मास. उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, आमच्या असणारा या ठिकाणी मला असणार भेट आमची झाली. मुख्याला महाराज आमचे कोळशे पटीला मधुकर महाराज या ठिकाणी, कोळशे मनोहर महाराज, या ठिकाणी सर्व गुणीजन मंडळी. मला वाटतं 2-3 सप्ते होतं तुमच्या गावामध्ये शिव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, ही असणारी पवित्र असणारी सेवा आहे महाराज. हे वेगळं नाही, चिंतन करायला काय, भगवंताचं नाम चिंतन करणं काय वेगळं आहे का? सगळं असणारं नामचिंतन देवाचंच आहे. म्हणून पवित्र असणारी सेवा तुमच्या गावामध्ये होते. मला काय जास्त वेळ या ठिकाणी घेता येत नाही, कारण वेळेची मर्यादा या ठिकाणी सांगलेली आहे बरं का. 10 वाजून 20 मिनिटं या ठिकाणी, 10 मिनिटं या ठिकाणी झालेले आहे. तुमचा वेळ न घेता वेळेमध्ये मी या ठिकाणी चिंतन मी मांडण्याचा प्रयत्न करतो बरं का. सुंदर असणारा अभंग आहे तुकोबाराचा. संगतीचं विशेषत्व तुकोबारा या ठिकाणी प्रगट करतात या अभंगामध्ये. संगतीतून माणसाचं जीवन कसं बदलतं आणि तुकोबाराचं जीवन कसं बदललं, थोडंसं चिंतन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. खरोखर संगतीमध्ये
ताकद आहे का? बरोबर ताकद आहे. माझ्या तुकोबारायचं जे जीवन बदललं, संगतीमुळंच असणारं बदललं. सरळ सरळ चिंतन तुकोबारा या अभंगामध्ये मांडतात. आपल्याला थोडक्या वेळामध्ये या ठिकाणी चिंतन मांडायचं आहे. तुकोबाराय एवढ्या उंचीचे तुकोबाराय बरं. तुकोबाराय किती मोठी होते, किती असणार मोठ्या उंचीचं जीवन असणार माझ्या तुकोबारायचं तर बरं का. एके ठिकाणी वर्णणार आहे, जया पूजिले आदरे पांडुरंगे. आपण शिव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदायाचं चिंतन करतो, भजन करतो. कशासाठी करतो? देवाची कृपा व्हावी, देवाचं दर्शन व्हावं, देवाची अनुभूती यावी, देव पाहायला मिळावा, याच्यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न करतो. ही खटाटोप साधना ही कशासाठी? भगवंताच्या प्राप्तीसाठी, भगवंताच्या कृपेसाठी. पण माझ्या तुकोबारायचं जीवन एवढ्या मोठ्या उंचीचं होतं, ज्या देवासाठी तुम्ही आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करतो, तो देव तुमच्या आमच्या अनुभवाला सुद्धा या ठिकाणी येत नाही. पण माझ्या तुकोबारायची पूजा करतो. एवढ्या मोठ्या उंचीचं जीवन माझ्या तुकोबारायचं बरं का. अजून एक परमान आहे महाराज या ठिकाणी, घाली दंडवत किती मोठ्या उंचीचं जीवन महाराज. साक्षात पांडुरंग परमात्मा आजही त्यांची पूजा करतो ध्यानात. एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला पोचलेले माझे तुकोबारा, एवढ्या मोठ्या उंचीचं जीवन माझ्या तुकोबारायचं. आणि एवढ्या मोठ्या उंचीला पोहोचल्यानंतर माणसाची कीर्ती आपोआप होते महाराज. माणसाजवळ जर एक गुण असलं तर माणूस कीर्तिवान होतो. कोणतंही एक गुण असू द्या, मर्दंग वाजण्याचं गुण असू द्या, गायन करण्याचं गुण असू द्या, कोणतीही कला माणसाजवळ असू द्या, एक गुण असलं तर माणूस कीर्तिवान होतो. ही ताकद गुणामध्ये आहे. माझे तुकोबारा सगळं गुणाला संपन्न होते. आणि एवढ्या मोठ्या उंचीचं जीवन असल्यामुळं जिकडे तिकडे कीर्ती वाढू लागली. काशी क्षेत्रामध्ये काही पंडित महात्मे होते आणि पंडित महात्म्यापर्यंत ती कीर्ती गेली. देहुरी या क्षेत्रामध्ये सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेले माझे तुकोबाराय, त्यांचं दर्शन घेण्यासाठी साधू महात्मे, पंडित, पदवी ज्यांनी प्राप्त केली अशी महात्मे देहू या क्षेत्रामध्ये तुकोबाराच्या भेटीसाठी आले. तुकोबाराचं घर शोधू लागले आणि एका ग्रस्ताला विचारले, महाराज तुमच्या गावात महाराज राहतात ना? तुकाराम नावाचे महाराज राहतात. तुकाराम महाराजाचं घर कुठं आहे? तेव्हा काही लोकांनी सांगितलं, बरं का, ज्या घरावर असणारं वाळलेलं गवत आहे, ज्या घरावरने खापरं अस्ताव्यस्त झालेले आहेत, ते घर तुकाराम महाराजाचं. बघा तुकोबाराची परिस्थिती आणि तुकोबाराची जीवनाची उंची. आणि ते ब्राह्मण मंडळी शोधत शोधत तुकोबाराजवळ आले. तुकोबाराचं दर्शन घेतलं. तुकोबारा म्हणतात, माझं का दर्शन घेता महात्माजी? तुम्ही असणार काशी क्षेत्रामधले पंडित आहात आणि तुम्ही माझं दर्शन का घेता? नाही महाराज, तुमच्या दर्शनासाठी तर आम्ही तिथून आलो. बघा एवढ्या मोठ्या उंचीला पोहोचलेलं तुकोबाराचं जीवन. तुकोबारा त्या ठिकाणी म्हणतात, अहो मी कोणता मोठा माणूस आहे, मला कोण म्हणतं महाराज? मी कुठला संत? माझी काय पात्रता, माझी काय कुवत आहे? बघा एवढ्या मोठ्या अधिकाराला पोहोचलेले. किती मोठा अधिकार तुकोबारायचा. गाढवाला घोडं करण्याची ताकद ज्यांच्या जवळ होती तेवढा मोठा अधिकार माझ्या तुकोबारायचा. मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची ताकद माझ्या तुकोबारायजवळ होती. ही ताकद आस्था वेळेस असणारं तुकोबाराय म्हणतात, माझी काय ताकद आहे, माझी काय पात्रता आहे.
नाही नाही, तुमची पात्रता आहे, तुम्ही फार मोठे आहात, असं असणारं वर्णन मोठेपणा असणारं पंडित महात्मे तुकोबारायला देऊ लागले. तुकोबाराय म्हणतात, मी मोठा नाही, माझी पात्रता नाही, मी सामान्य माणूस, सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला आणि माझी पात्रता नाही. हो नाही 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 महाराज, तुमची जगभर कीर्ती पसरलेली आहे. तुम्हाला लोक महाराज म्हणतात, तुम्हाला लोक संत महात्मे म्हणतात, तुम्हाला महात्मा म्हणतात. म्हणल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, माझी तेवढी पात्रता नाही, माझं पामर आहे. काय थोरपण पायीची वाहन पायीवरी. तुम्हाला जे असणार डोळ्यानं जे दिसतो, माझ्या जीवनामध्ये जो बदल झालेला आहे, तुम्हाला मी असणारा या ठिकाणी महाराज वाटतो ना, तुम्हाला संत वाटतो ना, तुम्हाला महात्मा वाटतो ना, ही माझी पात्रता नाही, हा माझ्या संगतीचा परिणाम. तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनाची संगत प्राप्त झाली आणि त्या संगतीमुळे माझं जीवन बदललं, हा संगतीचा परिणाम आहे. कोणत्या संगतीचा? माझे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. वेद जया गाते, वेद जया गाते, वेद जया गाते, वेद जया गाते, सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेले माझे तुकोबाराय आणि तुकोबारायचं जीवन बदललं. आता तुकोबाराय तुकाराम राहिले नाही, ते राम झाले. तुकोबाराय साक्षात देव झाले. आता माणूस राहिले का? माणूस राहिले, देव झाले. माणसामधून देवामध्ये रूपांतर झालं, केवळ संगतीमुळे झालं. आणि ती संगत कोणाची प्राप्त झाली म्हणल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, वेद ज्याचं गुणगान करतात त्याची संगत मला या ठिकाणी प्राप्त झाली. एकच परमान घेऊन माऊलीचं वर्ग हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर माऊली सांगतात, वेद कोणाचं गुणगान करतात. Thank you.
जीवन बदलतं महाराज. आम्ही काय असणार त्या देवक्षेत्रामध्ये आळंदीला काशी क्षेत्रामध्ये कुठं काय आपला अभ्यास झालेला नाही, आपली काय पात्रता नाही बरं का. आमचे हरिभक्त प्रायण आदरणीय पूजनीय असणारे पांडुरंग महाराज दरवर्षी आमच्या गावामध्ये यायचे. त्यांच्या सान्निध्यामध्ये माझं जीवन गेलं बरं का. आणि आम्हाला जो काही प्रसाद भेटला त्यांचाच आशीर्वाद आमचे हरिभक्त प्रायण मारुती महाराज आंबुलगेकर यांच्या सान्निध्यामध्ये राहून पांडुरंग महाराज भोकरनेकर, आमचे चौधरी गुरुजी होती मुखेडचे, बरेचसे आमच्या भागामध्ये आमच्या गावामध्ये दरवर्षी या ठिकाणी सेवा व्हायची. आमच्या महाराजांची मला 2-3 अभंग पाठच झालेत महाराज तुमच्या महाराज. कोण पुण्य यांचा होईन शिव देह धुंदवादिक दुरावले. सुंदर असणारं महाराजांचं चिंतन आहे. आणि आपला आता आजकाल कसला माल आहे महाराज, पाणीपुरीसारखा माल आपला काय तेवढी अभ्यास नाही, आपली पात्रता नाही. थोडक्यामध्ये या ठिकाणी चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करतो. वेद ज्याचं गुणगान करतात त्याची संगती माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली आणि संगतीनं असणारं माणसाचं जीवन बदलतं बघा. संगत जीवनामध्ये फार महत्वाची आहे. खरोखर जीवन बदलतं का बघा, बदलतं की नाही महाराज. आज लाखो कीर्तनकार आहेत, लाखो गायक आहेत, लाखो मर्दंग वादक आहेत, लाखो भजनी आहेत, लाखो वारकरी आहेत. आज किती आनंदानं आहेत, किती आनंदानं. काय मोठेपण आहे. त्या हवायाला एकदा हार घातलं लग्नात, सासरवाडीची मूर्तीलाच आणतात, नंतर हार त्याच्या दैवतच नाही. आमच्या बाईला म्हणलो बरं झालं धोंड्याचा महिना आलाय, 7 आमचा काय लेकराईला कपडे घ्यायची गरज. आता मज कसं भागणार नाही, बाहेरचेच धोतर आहेत, बाहेरचेच कपडे मिळाल्यात, बाहेरचेच एका दसत्या. आता आपल्याला घरी काय लागणार, आपले तर कपडे भागले. माझी काही इच्छा नाही, तो लेकरापुरती तुझ्यापुरती मिळेल काय की आमचा धोंड्याचा महिना. बाई म्हणली रद्द झाले, म्हणली धोंड्याचा महिना रद्द झाला. कस काय म्हणलो, हे बघ इथं आहे की 17 तारखेपासून. नाही रद्द झालाय. कसं नाही, जावायला काय नाही, कोणाला माईची मुठी भरायची निघाली, जावायला धोंडेच आहेत. मी म्हणलो भागते काय की नाही भागणार म्हणजे आता तुम्हाला द्यावं लागते म्हणजे माझ्या माईला. आता काय देऊ म्हणलं, फुटकणार. असं आहे महाराज, जीवनामध्ये बदल होतो बरं का, जीवनामध्ये बदल होतो. मस्त असणारं मर्दंगाचार्य आमचे महाराज आहेत बरं का, माऊली आहेत, मस्त गायन करणारे सगळे असणारे मंडळी चांगले आहेत. पण मी तिकडे टाइमकडे बघत बघत ऍडजस्ट करला बरं का. संगतीनं माणसाचं जीवन बदलतं बरं. किती ताकद हो. लाखो वारकरी, लाखो कीर्तनकार किती आनंदाने जगतात. आम्हाला नाही ते मिळतं महाराज, नाही ते मिळतं. वेळेला खायला भेटणं हो. संसाराची अवस्था अशी आहे, फार फजिती संसारामध्ये. कंटाळा येतो महाराज. कोणालाही विचारा, फजितीच फजिती संसारामध्ये. तुकोबरायचा अनुभव नाही, तुमचा आमचा बी अनुभव सगळ्यालाच माहित आहे, अनुभव तो बरं का. पण परमार्थामध्ये माझ्या तुकोबराच्या शब्दाची संगत तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली महाराज. माझ्या माऊलीच्या शब्दाची संगत तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. दुसरं काही प्राप्त झालं नाही. हरिपाठ रोज म्हणतो बरं का, तुकोबरायचा आपण अभंग रोज म्हणतो. त्या शब्दाची संगत तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये एवढा फार मोठा बदल झाला, एवढा मोठा. आज लाखो कीर्तन, 50,000 लाख 5,000 10,000 खायला काही मिळतं मला. आता आल्या माऊलीमध्ये काय चालते, मी म्हणलो काय चालते, धोंड्याच्या महिन्यात काय चालते, सगळीकडे तेच आहे, तेच आहे, तेच चालते. काय पाहिजे ते मिळते मला. मी म्हणत नाही, एका अभंगामध्ये वर्णन आहे, नाही देखील
मला एवढा मोठेपणा मिळाला महाराज. मग माझ्या तुकोबाराला साक्षात भगवंताची संगत प्राप्त झाली. संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे त्याची साज. भगवंताची संगत ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली त्यांचा किती मोठा अधिकार महाराज. संगतीनं माणसाचं जीवन बदलतं बघा. आता सांगा म्हणल्या विनोदी सांगितलं. महाराज तर बसल्यात बाजूला, पुढं असलं तर मी सांगतच नव्हतो बरं का. महाराज बाजूला बसल्यात म्हणून विनोदी सांगा म्हणलं तर विनोदी दृष्टांत आपल्यापासून भांडवल भरपूर आहे. आणि आज परमार्थिक म्हणलं परमार्थिक असणारं सगळ्याला चिंतन माहीतच आहे महाराज. आज असणारं गावात तुम्ही बरेच असणारं बरं लोकसंख्या किती आहे महाराज? 2000. काय काय 1000 लोक आपल्या ऐकून आल्यात कीर्तन. कारण का दिवसभर झोपच आहे की दिवसभर कोणतं काम करायला. इथं आलं नाहीत म्हणजे काही येडे नाहीत, झोपले नाहीत लोक. सगळे लोक कीर्तन ऐकू. मी सांगतो तो वाटेल मस्त बाजावर बसल्यात, मस्त ऐकू असं. यायला कोणाला झोपू राहिले. दिवसभर काय काम आहे का? पूर्ण वारी हिशोबाने आपल्याकडे काहीच काम नाही, पेरणी नाही काही नाही बघा. कडक उन्हाळा, वा पाणी वगैरे. तर एवढ्या मोठ्या गावामध्ये आहे का काही नावाची बाई? सांगा बरं बाई. काही नावाची आहे का मुलगी, बाई, सून आहे का? सासू, लेख कोणीच नाही महाराज. आणि बाईला कोणत्या जर म्हणल्या माय तुझ्या नातीचं नाव काही ठेवू म्हणलं तर तुझ्याच लेकीचं ठेवू माय बाबा. कारण का त्या काही नावाला लागलेला काळा डाग आहे. आणि माझ्या काही मातेच्या जीवनामध्ये जो प्रसंग घडला तो काय एक दिवसाचा नाही, 4 दिवसाचा नाही, वर्षाचा नाही, क्षणाचा. क्षणभर संगत असल्यावर माझ्या काही मातेला प्राप्त झाली. काही मातेचा एवढा मोठा अधिकार सांगू का? देवाची आई होती ती. ध्यानात घ्या. संताची आई होती, राजाची पत्नी होती, कुलवान असणारी राजकुमारी होती, महान पतिव्रता असणारी राजकुमारी होती माझी कैकेयी माता. केवळ क्षणभर संगत, क्षणभर बरं का, दिवसभर नाही, 2 घंटे नाही, 4 घंटे, वर्षभर नाही, केवळ क्षणभर संगत कैकेयी मातेला प्राप्त झाली. आणि तिच्या नावाला डाग लागला, काळा डाग. अजून कुणीच नाव ठेवत नाही भाजप. कुठेही सांगा की पाण्यात लेकरून यायचे की बाईला पोरगी झाली की ठेवू काही म्हणले की काय वाईट होती का? अहो देवाची माय होती, ठेवच ना. मला लागलेला डाग आहे, कशानं जाणार नाही. केवळ संगतीमुळं लागला बरं का. मी म्हणत नाही नाथ महाराजा म्हणजे नाथ महाराजांचं जोशी हे प्रकरण आहे बरं का. आमचे मारुती महाराज म्हणतात जोशी प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. एका बाईची संगत घडली, एका बाईची संगत घडली, एक बाईची संगत घडली, एक बाईची संगत घडली. महिमा बुडाली, महिमा बुडाली, तुझी महिमा बुडाली, तुझी महिमा बुडाली. भाकर सरून गेली, भाकर सरून गेली, भाकर करून गेले, भाकर करून गेले. महाराजांकडे प्रयत्न करणार. आपल्याला काय तेवढं गाता येत नाही, स्वराचं तर ज्ञानच नाही महाराज मुळामध्ये. आम्ही पर जोशी संगत प्राप्त झाली हो आमच्या कैकेयी मातेला मंत्रादाशीची. मंत्रादाशीच्या संगतीमुळं जीवनाला तिच्या नावाला काळिमा लागला, डाग लागला महाराज. एवढ्या मोठ्या उंचीचं जीवन माझ्या कैकेयी मातेचं, आणि त्या जीवन माती मोल होऊन गेलं महाराज. ध्यानात आपल्या गावामध्ये, आपल्या परिसरात, आपल्या घरामध्ये फार मोठ्या उंचीची माणसं जन्माला येतात. वंदनीय असणारं जीवन राहतं, काय सांगावं. पण क्षणभर जर वाईटाची संगत त्यांना जर प्राप्त झाली तर जीवन असणारं माती मोल होऊन जातं माणसाचं हो. माणसाचं जीवन संगतीमुळं बदलतं, संगतीमुळं
चांगलंही होतं आणि संगतीमुळं वाईटही होतं. पतन उद्धार संघाचा माणूस पतनालाही जातो, माणसाचा उद्धार होतो केवळ संगतीमुळे होतो. त्याला तुमच्या आमच्या जीवनामध्ये एका गावामध्ये गेलतो महाराज. 40 वर्षाची परंपरा होती सप्त्याची. 40 वर्षाची परंपरा एकदम बंद होऊन गेलं सप्ताह. म्या म्हणलं एवढं मोठं गाव, एवढं चांगलं गाव, एवढा मोठा थाटामाटाने सप्ताह चालणारा तुमच्या गावातला आज कसं एकदम बंद झालं? काय सांगावं म्हणला. महाराज आमच्या गावात 4 नासके आहेत. काय म्हणला त्यानं? काय करा महाराज, आमचा सप्ताह बरंच चालत होता हो, पण आमच्या गावात काही 4 नासके आहेत. नाचके, दुर्जन, दुष्ट, ही जी संगती जर बघा, परमार्थ कसा आहे? अनमोल आहे. पण परमार्थ कसा आहे? मंगल. परमार्थ कसा आहे? सत्य. परमार्थ कसा आहे? पावन. अनमोल असणारा हा परमार्थ आहे. आणि या परमार्थाला सुद्धा बरं का डाग लावण्याची ताकद संगतीमध्ये आहे. जर नासका माणूस जर परमार्थामध्ये आला ना, 40 वर्षाची राहू द्या तुम्ही, 100 वर्षाची परंपरा राहू द्या, बरोबर 5 सप्ते करते गावामध्ये, 5 सप्ते करून बंद करू लागते सप्ताह. ही ताकद संगतीमध्ये आहे, विसरू नका. ही संगतीचा परिणाम आहे. सप्ताह का बंद झाला? असं महाराज काय करा, कसं काय करते, काय करा. बस सप्ताह चालू होता. सप्ताह चालू असल्यानंतर परेगावची निकारी बोला, पुरेगावची निकारी बोला म्हणतं. गावातली काय बोली नाही गेले, गावातली हिना घ्यायला चालू केली. ह्याचे 2 तास, त्याचे 2 तास, ह्याचे 2 तास. मग असं चालू राहिल्यानंतर 1 दिवस गेला, 2 दिवस गेला. महाराज काय सांगा, ते नासका आहे ते अध्यक्ष झालं. काय म्हणले लोक? ते नासका अध्यक्ष झालं. इथं सप्ताह केलं, गावात शेतामध्ये पाणी देऊ लागलं. आता कसं चलन महाराज सप्ताह? त्यांना नाचका, त्याच्या संगतीतले नाचके, सत्यामध्ये निवळ गोंधळ मांडले. महाराज काय सांगावं, शेवटच्या दिवशी आमच्या फलाण्या महाराजाचं कीर्तन होतं आणि त्या कीर्तना दिवशी दुसऱ्या दिवशी काला होता, तर काल्याच्या दिवशी इनाच घटला नाही महाराज. आता इनाच घटला नाही म्हणून पुढल्या वर्षी सप्ताहच बंद झाला. बघा कसं झालंय, असं झालंय. कसं झालं? सप्ताह गेले. 7 दिवसाचा 7व्या दिवशी दत्त महाराज आले कीर्तनाला. दत्त महाराज कीर्तन करून निघून गेले. आता निघून गेल्यानंतर सकाळ फोन आला दत्त महाराजालाच. हॅलो दत्त महाराज. हा दत्त महाराज, बरं. रात्री कीर्तनाला आलते वाटलं. हा परत झाले कीर्तन. हा बरं. महाराज हातचा हिना बघल्या का? परमार्थ किती अनमोल आहे, परमार्थ किती अनमोल आहे. पण फजिती परमार्थाची. त्यानं फोनवरच म्हणाला आमचा येणा बघल्या का? म्हणलं बाबा मग तुमचा येणा बघलो, त्या तिथं थांबला होता कडक डाव्या हातात. बरं नाही महाराज बघले की तुम्ही? हा बघले. होतं की कीर्तनाला? होतं बाबा, मला तर दिल ते. नाही महाराज तुम्ही कीर्तन हे शेवटपर्यंत होतं. शेवटपर्यंत होतं. बरोबर कीर्तन. दुसरं एक म्हणलं त्याला फोनवर, तिला तिथं जवळ बंद कर. का पागल झालास का? गावची इज्जत घाला म्हणालास का? महाराजाला इज्जत तू सोयरी ना, बंद कर. बंद केलं. आता ते बंद केलं की दुसरे सगळे सकाळ उठले. सकाळ उठले की हुडकून आली. इना कुठे गेला, इना कुठे गेला, इना कुठे गेला. काल्याचं कीर्तन 9:15 वाजले तरी इना भेट नाही. पुरा गाव भेटले. फजिती परमार्थाची. बघा की झिंडताला लोक काय म्हणाले, कशाला सप्ताह करायला निघा? तोंड वरी करून सप्ताह करता तुम्ही? असलं सत्तेचं नियोजन राहते का? फजिती परमार्थाची. महाराज गावामध्ये पुरा गावभर फिरल्यानंतर एक खाळूच म्हणलं अध्यक्ष कुठे गेला? अध्यक्ष शेतला गेला. बघा त्या नासक्याला हुडकू लागले. त्यानं अध्यक्ष शेतात. त्यानं पळत त्याच्याकडे काही लोक गेले की आला पळत की घातला लुंगी, 4 गुटके तोंडात. निघाला. काय झालं? हिना बघाय ना तुम्हाला? त्यानंच म्हणाला ह्याला परमार्थाचं गंध सुद्धा माहित नाही. ह्यानं गुणानं बसच ना. हा लग्नात गेला तिथं काहीतरी खेळ करते, बरं का. राजकारणात गेला तिथं काहीतरी खेळ करते. परमार्थात आला गुणानं बसून ना तास की माणसं.
असली माणसं कुणाला बसच ना, घरी सुद्धा कुणाला बसणार. लुंगीवर जेव्हा निघाला की नाही, रात्री कोणाच होत, हा बरोबर कीर्तन कोणाच होत म्हणाला त्यानं तेव्हा. कोण? सत्याचा अध्यक्षच म्हणाला. कीर्तन कोणाच? दत्त महाराज. कितवा दिवस होता? बघा, अध्यक्षाला कितवा दिवस माहित नाही आणि कोणता कीर्तनकार आहे ती ही माहिती. फजिती येशी पत्तर गेले महाराज, पुरा इंडे जाऊ द्या म्हणला. दुसरा एकशाना होता परमार्थातला, फजिती उराली आपली. परमार्थाची फजिती उराली. रात्री 50 कसकस होत. 6 लाख कोण घेतलं? 7 ते 8 काढा बाजूला. 8 लाख कोण घेतलं? बरोबर. 10 लाख कोण घेतलं? 10 लाख नाही म्हणजे ह्यानं नाही. रणजित नाही की तुमच्या गावात महाराज आता वाटा धर. रणजित नाही. बरोबर. हुडका रणजितला. आता पुरा गावभर हिंडाली महाराज. रणजित भेटते बाय. रणजित गेलाय फाटे दूध काढायला म्हशीचे. त्याच खोरीला शेत माळा. तिथं जाऊन म्हशी धिवाव कवान, दूध काढाव कवा, येणा याव कवान, काल्याचं कीर्तन व्हाव कवा. 9-10 परेगावची लोक कीर्तनाला उडाली काल्याचं कीर्तन म्हणून. येशी मध्ये फजिती परमार्थाची. हिना नाही. हिना कुठे गेला? हिनेला बघता येईना. असला परमार्थ करायला 40 वर्षाची तुमची परंपरा मातीत घातल्या तुम्ही म्हणाली शहाणे माणसं. निव्वळ नासका माणूस येऊन परमार्थाची फजिती करून टाकलं बरं का. म्हणजे कोणा त्या रणजितचं शेताला गेले माणसं काही. मग अध्यक्ष निघाला, 4 माणसं निघाले, पट गाठले शेत. त्यानं म्हशीवर पाणी टाकलं. ह्याला बघला की बकेट घेऊनच बसला दूध काढला ना. हे गेले हे 4 माणसं. रणजित ह्यानं म्हणला बोलू नका, दूध देईना म्हणला पैसे, आरडू नका. मग काढल्यानंतर इकडे एकल्याला काय रात्री ना शान कोण आहे म्हणला. याच्यात काय म्हणणार रणजित? शान कोण आहे म्हणला. ते सगळे जण म्हणा अध्यक्षाला बोलवा. ह्यानं डुंगी खाऊ. ह्यानं मागे सरकुलाला. ह्यानं काय म्हणते की बघा, आता म्हशी कधीच परमार्थाचा गण नाही, पण येणा घेणारा भाविक, जो भाविक असणारा त्याला म्हणू लागला कोण शान आहे याच्यातून बोलवा. अरे म्हणला 10 ला येणा घेतला म्हणला. 10 ते 12 झालं, 12 ते 2 झालं, 2 ते 4 झालं, 4 ला मग म्हशीची ध्यान आली. म्हणजे बायको कुणाला बसती बरं म्हणा. 10 पासून 4 वाजे पुन्हा घेतलं म्हणला का पागल हो का म्हणला. अरे अध्यक्ष कशाला झाल्या म्हणला. कशाला सत्य करायला नाही का? ते शाने नव्हते का करणारे, तेच तिला करू द्यायची होत्या. तुम्ही तोंडवरी करून कसा निघाल्या म्हणला. त्यानं तिथंच फजिती करा ना. अरे जेव्हा फजिती परमार्थाची झाली, कशामुळे झाली? केवळ नासक्याच्या संगतीमुळे झाली. जाऊ दे म्हणजे जाऊ दे, सगळं झालं, पण इनाम होता का तुझ्या? होतं म्हणला. मग तुम्हाला माहित आहे का म्हणला त्याला म्हशी राखणारच. त्यानं काय म्हणला, तुम्हाला काही नियम माहित का? नियम हिना खाली ठेवायचं नव्हतं, ठेवलोच नाही म्हणला. नाही का तेवढा येडा हो का म्हणला. 40 वर्षाची परंपरा आहे म्हणला. हिना कोणीच खाली ठेवलं नाही. मी काय ठेवतो का म्हणला. हिना खाली ठेवलोच नाही म्हणला. मग हिना कुठं पलीकडल्या म्हशीच्या शिंगाला. आता बघा नाचक्याची संगत. किती बी अनमोल परमार्थ असू द्या, किती बी अनमोल परमार्थ असू द्या, किती बी गोड परमार्थ असू द्या, संग जर नासक्याची लागली रमाय सगळ्याचीच फजिती होती बरं का. म्हणून संगत करणार बडोंगी तो बडत बरं का. संगत असणारा चांगल्याची आपण या ठिकाणी केली पाहिजे बरं का. संगतीमुळे माणसांचं जीवन बदलतं. आज तुम्ही आम्ही ध्यानात घ्या. आम्हाला आता जर घरला गेलं तर बायको नीट दार काढणार, पाणी देईना, ध्यानात घ्या. चांगलं बोल ना. म्हणजे आमची एवढी पात्रता आहे संसारामध्ये बरं का. संसारामध्ये एवढ्या खालच्या दर्जाची पात्रता आमची. पण केवळ या पवित्र गादीची संगत लागल्यामुळं आम्हाला एवढा मोठा आदर आहे. गळ्यात हार, कपाळाला बुक्का, लोक दर्शन काय घेतात, लोक नारळ काय देतात. पण माणसाला ह्या गादीवर उभा टाकण्याला अक्कल असली पाहिजे. जो गादीवर उभा टाकतो की नाही त्याला काही
ज्ञान असलं पाहिजे की आपल्याला हा मान कशासाठी मिळाला, कशासाठी लोक तुमचा आमचा आदर सत्कार करतात. अहो केवळ या नारदाच्या गादीची संगत तुम्हाला प्राप्त झाल्यामुळे तुमचा आमचा मोठेपणा आहे बरं का. आता लोक स्वतःला शहाणा समजून घेतात. आता बरेचसे कष्टात आहेत बरं का या ठिकाणी. तर सांगा म्हणल्या तर सांगतो. 11:15 झाले महाराज. जास्त वेळ न घेता आता मी थोडक्यामध्ये या ठिकाणी पुढे जातो बरं का. केवळ या गादीच्या संगतीमुळे तुम्हाला मोठेपणा आहे बरं का. आमच्यासारखे काही पाखंड लोक या संगतीमुळे मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर लोकांना स्वतःलाच असणारं शहाणं समजून घेतात. हे आपल्याला हा केवळ गाढवपणा आहे. आणि संगतीमुळं माणसाचं जीवन बदलतं. तुमचं आमचंही जीवन बदलतं. तुमची आमची पात्रता काहीच नाही, पण केवळ माझ्या माऊलीच्या शब्दाच्या संगतीमुळं, माझ्या तुकोबाराच्या शब्दाच्या संगतीमुळं, व्यासांच्या या गादी पवित्र गादीच्या संगतीमुळं तुम्हाला या जीवनामध्ये या ठिकाणी मोठेपणा प्राप्त झाला. तसं तुकोबारा या ठिकाणी म्हणतात, वेद ज्याचं गुणगान करतात त्याची संगती मला या ठिकाणी जीवनामध्ये प्राप्त झाली, म्हणून असणारं या ठिकाणी माझं जीवन बदललं. महाराज बरोबर आहे हो, भगवंताची संगती प्राप्त झाली म्हणता, पण साधना कोणती केल्या तुम्ही? का योग साधना केल्या, का कर्म साधना केल्या, कोणती साधना केल्या? अभंगाच्या दुसऱ्या नाम धरिले या ठिकाणी प्राप्त झाली म्हणता. मग कोणती साधना केलात महाराज? तेव्हा तुकोबाराय म्हणतात, माझ्या गुरुंनी जी साधना सांगितली, रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा मंत्र जपावा सर्व काळ, ही सोपी साधना असणार माझ्या गुरुंनी सांगितली. ती साधना मी या ठिकाणी केली. नामसंकीर्तन साधन पै सोपे, स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. मी ज्ञान साधना नाही, कर्म साधना नाही, योग साधना नाही, मी असणार नाम साधना ही असणारी या ठिकाणी केलेली आहे. नाम धरले कंठी, कंठामध्ये नाम धरल्यानंतर आणि त्याला मी असणार संगतीतच सोडा, त्या देवाला आम्ही असणार आमच्या पोटामध्ये साठवलेलं आहे. साठविला हरी जी हृदय मंदिरी, बरं का, त्याला आम्ही साठवलं म्हणतात तुकोबाराय. 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करणाऱ्याला अजून देव दिसला नाही. तुम्ही आम्ही सुद्धा नाही ते महाराज. तुमच्या आमच्या घराण्यामध्ये बरेचशी मंडळी होऊन गेली परमार्थ करणारी, बरं का.
आजाही भजन करत होता, पंजाही भजन करत होता, बापही भजन करत होता, नातूही भजन करायला लागला. आजा गेला पंजा गेला, आजा गेला पंजा गेला, बाबा म्हणला गेला, आजा गेला पंजा गेला, आजा गेला पंजा गेला, आजा गेला पंजा गेला, बाबा म्हणला गेला, आजा गेला पंजा सगळ्याला आपण बसून वाटत घातलो बरं. कोणालाच देव दिसला नाही. सगळेच माळकर होते, सगळेच चंद्रभागेला गेले, हा सगळेच महादेवाला गेले, सगळे देव गेले, पण कोणालाच देवाचा पत्ता लागला नाही. मग परमार्थ करावं कशासाठी महाराज? एके ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, मुखी नाम हाती मोक्ष, आईशी साक्ष बहुतांशी. बघा, यावी नासता अनेक साधन वाहत असे आन विठोबाचे. तुकोबाराय म्हणतात, नाम घेता वाया गेला. नाम घेणारा वाया जाऊ शकत नाही. नाम घेतल्यानंतर भगवंताची संगत त्याला जीवनामध्ये 100% प्राप्त होते, असं तुकोबारायचा अनुभव आहे. आणि तुमचा आमचा अनुभव जर पाहायला गेला तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये मरून गेलं तर मी देवाचा अजून पत्ता लागला नाही. मग माळ कशासाठी घ्यावं, कशासाठी साधना करावी महाराज? जन्मभर जर भजन करून जर आपल्याला भगवंताची जर संगत प्राप्त होत नसेल, कशासाठी करावं? करू नये महाराज. एके ठिकाणी तुकोबाराय काय सांगतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची देवाचा, शेती करा डोळसपणाने करा, आमच्या माऊलीसारखा धंदा करा डोळसपणाने करा, व्यापार करा डोळसपणाने करा, काही करा तुम्ही. तसं परमार्थ सुद्धा जाणतीपणानं करा, न जाणतीपणानं करायचं नाही बघा. हे बाई त्या महाराजा पैसे गेली, नारळ घेऊन आपण लिंबू घेऊन जायचं, फजिती होती. न जाणतेपणानं केलेला व्यवहार अधपतनाला नेतो. ध्यानात घ्या. परमार्थ जर करायचं असलं तर निक्क करायचं, त्याच्या वाटाला जायचं नाही. उगाच उगा का फजिती करू? बघा, जीवनभर फजिती करावं. म्हातारी सोनबाई धरली, ते दबरी माळ शरट, हा सप्ते बंद झाल्यात, म्हातारा कुत्र्या सगळं घरातच पडलंय म्हणजे. आता एवढा मोठा अनुभव असणारा परमार्थ भगवंताचं नाम चिंतन करून जर म्हातारपणी फजिती जर आपली होत असेल, मी म्हणत नाही बरं का, बाईल म्हणे घर मरता तरी भरे, नाशिले घर दुनिया. परमार्थ करावं आणि स्वतःच्या पत्नीनं म्हातारपणी सुनानं गाढव म्हणावं. मग कशासाठी परमार्थ? बरं आहे की धंदा आपला आपला जे आहे ते सांग, ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी. बरं म्हणतात परमार्थ कसा केला पाहिजे, जाणते. मग आपण नाम साधना कशी करतो? न जाणता करतो बरं का, अभ्यास करत नाही. नाम साधना कशी करा म्हणतात? पथ्ये सांभाळून असणारं नाम साधना करा. पथ्ये नाम विठोबाचे आणि पथ्ये सांभाळून परमार्थ केला पाहिजे. पथ्ये सांभाळायचं नाही, उगाच बाजार करायचा परमार्थाचा. मोठी नोकरी होती, रिटायर झाला. रिटायर झाल्यानंतर काय हाऊस सुटली की काय नाही की अधिक महिन्याचा धोंड्याचा महिना निघाला. बरं आहे म्हणला, काय तर कारण म्हणलं, आता रिटायर झालो, 2 लाख रुपये पगार, रिटायरमेंटला सुद्धा 1 लाख रुपये पगार आहे म्हणला. हां, 4 मित्र जवळ घेतला. काय करू म्हणला, या महिन्यामध्ये तीर्थयात्रा करावं, दान धर्म करावं. बरं आहे म्हणला, करूच म्हणला. लागला परमार्थाला. कवा? रिटायर झाला, करूच म्हणला आता परमार्थ. हे मित्रेला घेऊन काशी यात्रा केला, इकडे जा तिकडे जा, भाग सगळे तीर्थ करून आला. आणि आल्यानंतर गावात आला, अजून काय राहते म्हणला परमार्थ? सप्ताह. सप्ताह करून म्हणला, मोठे मोठे कीर्तनकार बोलून म्हणला, इथले दत्ता महाराज, इथले कशाला घ्यायचं? लाख लाखाची होती
एक लाख 1 लाख 2 लाखाची कीर्तन कर. बरं बरं बरं. हा पंक्ती म्हणजे म्हणला पहिली सकाळची पंगत म्हणजे दुपारची पंगत म्हणजे 10 पक्वाची बोलत. हा 50 गायक बोला म्हणा. सगळी तीर्थयात्रा केला. हे मोठाचा मोठा सप्ताह, फलाना साहेब सप्ताह करायला माय, फलाना भागवत हाय माय, फलाना कीर्तनकार हाय माय, लई दूरचा कीर्तनकार आला माय. जवळगाव सुटले, लोक सुटले की नाही महाराज पंचपुर सुटले. बाबा बाबा माय फार मोठा सप्ताह मुलग्याला. सगळे लोक येऊ लागले खाऊ लागले चाले, येऊ लागले खाऊ लागले ऐकू लागले चाले. चला परमार्थ. बाबा बाबा काय सप्ताह केला. झाला सप्ताह काला झालं. बघा साधना यायची. काला झाला की 4 चौघाला घेतला जवळ मित्र झालं म्हणला परमार्थ. चला म्हणला चौघाला कारमध्ये बसला की गेला बीरबार मध्ये. बीरबार मध्ये गेला की आता चालू झालं मला त्याचं काय खाणं काय सगळं. आता असा परमार्थ जमल का महाराज. एके ठिकाणी तुकोबारा आपलं कबीरदास म्हणतात बरं का, तिळभर मछली खाये, तिळभर मछली खाये कोटी घेऊ किया दान, काशी तीर्थ करे नरक निदान. आपण कितीही जरी अन्नदान केलो, कितीही जरी परमार्थ केलो, आपलं जर अंतकरण जर मलिन असेल तर आपलं परमार्थ हा फळाला जात. एक बाई म्हणली माय हे मारुती जन्म आहे, जावा आज तर जावा मारुतीला भेटायला. त्या जन्माला गेल त्या माय घेऊन गेली तुमची, आज जाऊन आलो फोडा. आणि म्हणला बाई लई तर धरली म्हणला की लुंगी वरी केला, आला चौकात पानपट्टी होती 4 पुड्या टाकला तोंडामध्ये गुटक्याची. पट 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 आला की मारुती पाशी, हे जय बजरंगबली हनुमान की म्हणला की फर पुण्या निघाला गुटका बाहेर. मी कशाला म्हणून मारुती रुपडला म्हणून भीती रुपडला. आता ह्याला मारुती कसा पावत असला जर आपला परमार्थ झाला, आपण किती जरी परमार्थ केलो, किती जरी नामचिंतन केलो तर फळाला येत. हा भजन देव गडवानी नरका जाणे, ही राम म्हणत होते, आपण बी राम म्हणतो. शब्दामध्ये काय बदल आहे का. तुकोबाराही रामच म्हणत होते, आपणही राम म्हणतो. तुकोबाराही कृष्ण म्हणत होते, आपणही कृष्ण म्हणतो बरं का. तुकोबारा राम म्हणल्यानंतर स्वतः पांडुरंग परमात्मा त्यांच्या घरी आले. त्या आपण राम म्हणल्यानंतर आपल्या घरातला देव घराच्या बाहेर निघून चालला. नामामध्ये फरक आहे का. नाम पवित्रच आहे पण घेणाऱ्यामध्ये दोष आहे. घेणाऱ्यामध्ये नाम पवित्रच आहे. बघा जावयाला धोंड्याच्या महिन्यात दारामध्ये बोरचं पंप, एक पैप गेलं बासणं घासायच्या जागी, एक पैप गेलं मध्ये पियाच्या पाण्याच्या जागी, एक पैप गेलं संडास रूमच्या जागी, आणि एक पैपाची तुटी गेली शेतात. जावयाला पाणी दिली, पाणी ठेवला, पाणी पियाला द्या म्हणला जावाय. सोयरी म्हणजे जाऊन पिवा की तिथं म्हणजे. कुठं संडास रूम. पाण्यात काय फरक आहे. अहो पाण्यात काहीच फरक नाही. त्याच बोरचं पाणी, त्याच बोरचं पाणी मध्ये आहे घरामध्ये बासणं घासायच्या जागी.
त्याच बोरचं पाणी पियाच्या जागी आहे, त्याच बोरचं पाणी शेतामध्ये गेले आणि त्याच बोरचं पाणी त्या ठिकाणी संडास मध्ये आहे. पाणी पवित्र आहे, कशामध्ये दोष आहे? जाग्यामध्ये दोष आहे. तसं भगवंताचं नाम पवित्र आहे, पण घेणाऱ्यामध्ये दोष आहे की नाही सांगा? अमंगळ बाईनं केलेला स्वयंपाक नवऱ्याला आवडतो का? कधीच आवडत नाही. सकाळ सकाळ उठली बाई, संडाचा डबा फेकून दिली, लगे भाकरीवर बसली, नवऱ्याला वाटली खायला नवरा. काय हेच बा शिकिलाय का तुझ्या बापानं? काय तोंडवरी करून निघालीच भाकरी करायला? असलं शिकिलाय का, तसलं शिकिलाय का? कोण म्हणते? नवरा. भाकरच आहे की, मोठ्या ज्वारीचीच भाकर आहे, पण करणाऱ्यामध्ये दोष आहे. तसं नाम पवित्र आहे, घेणाऱ्यामध्ये दोष आहे. आपली पद्धत चुकली महाराज, आपली पद्धत चुकली. तुकोबराय एके ठिकाणी वर्णन करतात, देह शुद्ध करोनी भजनी भजावे, देह शुद्ध करोनी भजनी भजावे. प्राप्त होते हे 100% खरं आहे. बरं, नाम घेतल्यानंतर संगत भगवंताची प्राप्त होते, पण नाम कसं घेतलं पाहिजे? देह शुद्ध करुणी भजनी भजावे, इतराचे नाटवावे गुणदोष. परमार्थ हा शुद्ध अंतकरणानं केलेला पाहिजे. बरं का, शुद्ध अंतकरणाचं अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. अजून काय सांगावं महाराज? एक दृष्टांत सांगतो आहे का? आमच्यासारखे रात्रंदिवस असणारं परमार्थ करण्यासारखं लोकांना वाटतं. कीर्तन करणारा काय वाटतं? अरे लय मोठा परमार्थ आहे हो, किती वर्ष झालं ह्या गावात कीर्तन दिसून आलंय, त्या गावात कीर्तन दिसून आलंय, तिथे दिसून आलंय, लय परमार्थिक आहे. आता ह्यानं परमार्थिक बघा, आमच्यासारखे 2 परमार्थिक माऊलीच्या घरला आले वास्तुशांतीला. बांधले की घर नाही, आता बांधतील का? होता आले महाराजांना बोलावं म्हणून गायक आले, कीर्तनकार आले, असं आमच्यासारखे 2 महाराज आले. आल्यानंतर माऊलीने पाय धुले, आपलं पाय दिले, पाणी दिले, पाय धुले. मग असणारा दोघं महाराज मध्ये बसले. बसल्यानंतर एका महाराजाला बाथरूमला महाराज बाथरूमला गेला आणि एका महाराजापाशी माऊली बोलत बसले. बोलत बसल्यानंतर ते बसलेला महाराज काय म्हणाला माऊलीला माहिती आहे? ह्या गाडवाला कशाला बोलल्या? काय म्हणाला आहे ना? कोण होय यानं सांगणार? म्हणणारा कोण? गादीवर, एवढ्या मोठ्या गादीवर उभा टाकणारा अधिकार कोणाच्या पुण्याईने प्राप्त झाला की लोक याला महाराज म्हणतात. आणि याचं इतका अमंगळ असणारा परमार्थ बघा, उग सहज म्हणला माऊलीला, त्या गाडवाला कशाला बोलला? महाराज माऊली ऐकून घेतले, चहा दिले, गेली बाजूला. मग ह्यानं गेला बाथरूमला, ती आला बसला. काचाला महाराज त्यानं हळूच म्हणला माऊलीला, माऊली या बैलाला कशाला बोलले? ह्यानं म्हणाला गाड, त्यानं म्हणाला बैल. गळ्या टपूच्या टपू माळ्या, गावकर सगळीकडे सप्त्यामध्ये कॉम्प्युटर फोटो, भला मोठा महाराज निघाला परमार्थ करायला. अंतकरणातला द्वेष गेला. ह्यानं जन्मभर जरी परमार्थ केले असले लोक, ह्याची मरताळा फजिती होती महाराज. मामुली फजिती व्हायना. कावळे सुद्धा शिकणार कोणाला असलेला. माऊलीनं ऐकून घेतलं. माऊली हळूच गावच्या बाहेर गेले. पाणी जाणारा रस्ता होता, तिथली हराळी होती, बारीक 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 हराळी.
पोट्यात गेले, कडबा आणले, कडब्याचा चुरा, एका पिलटात कडबा ठेवले, एका पिलटात हराळी ठेवली. सगळीला बुंदी लाडू, सगळीला पंक्ती वाढली. ह्या दोन महाराजाला एका ताटलीत हराळी, एका ताटलीत कडबा. बोला पुंडलिक म्हणलं की महाराज बघूला ताटलीलाच. माऊलीला म्हणले, माऊली आम्ही काही येडे दिसलेल्या, 50, 25, 30 वर्ष झालं आम्ही परमार्थ करायला, गावोगाव आमचे कीर्तन आहेत, आमची अशी फजिती करत्या, हे काय, त्याला काय जेवण म्हणतात, ह्याच्यासाठी आम्हाला बोलिल्या का? माऊलीने दर्शन घेतलं बरं का त्याचं. दर्शन घेतले. महाराज माझं काय चुकलं सांगा, काय चुकलं सांगा. काय म्हणला माऊली, माझं काय चुकलं सांगा. आता तुम्ही काय म्हणल्या याला? बैल म्हणल्या. बैल काय खाते महाराज? अन्न म्हणा. तुम्ही काय म्हणल्या याला? गाढव काय खाते? हरा. काय चुकलं का? काहीच चुकलं नाही. पण परमार्थ करणाऱ्याच 100% चुकल्यामुळं अजूनही देवाची संगत कोणाला प्राप्त झाली. आपला कुठंतरी दोष आहे. अनेक न लगे देवाशी रुसावे, मनाशी पुसावे काय. आपण रोजच म्हणतो परमार्थ, रोज असणार, रोजच म्हणतो भेटी लागे जीवा लागलीची असं, वाट पायी उभा भेटीची आवडी, रोज देवाची आठवण करतो. आता देव भेटते काय की मला म्हणतो. देव का पागल आहे? पागल नाही बरं का. नाम पवित्र आहे, आजही पवित्र आहे, कालही पवित्र होता आणि पुढेही पवित्रच आहे. नाम घेणाऱ्यामध्ये कुठेतरी दोष आहे आणि तो दोष बाजूला करा आणि तुम्ही 100% परमार्थ करा. तुमच्या संगतीत देव आल्याशिवाय राहत नाही. सत्य असणारा अनुभव माझ्या तुकोबारायाचा आणि तुकोबारायाच्या जीवनामध्ये संगत प्राप्त झाली. एक शाना उठला तुकाराम महाराजाला विचारला, महाराज तुमच्या गुरुने मंत्र सांगितला, तुमचे गुरु तुम्हाला लागला, तुमचे गुरु आमच्या काय कामाचे सांगा, दुसरं कुठं आहे का नाम साधना करा म्हणून. तेव्हा तुकोबाराय 3ऱ्या चरणात म्हणतात, ओंकाराचे बीज हाती आमुचे ते बीज. हे माझ्या मनाचं नाही, ओंकार तत्वापासून असणाऱ्या भगवंताच्या नाम साधनेची निर्मिती झाली. बरं माझ्या झोप येऊन तर बंद करतो मला काही नाही. लगे दस्ती काढलं गेलं सासरवाडीला, अजून आहे धोंडे, धोंडे खायचं जमी जायचं मोकळं. झोप येऊन सांगा ना, इथं 5 मिनिटं अधिक झाले. उडी मारलो पुढल्या चरणामध्ये. या ठिकाणी आहे का ओंकाराच्या तत्वापासून याची निर्मिती झाली भगवंताच्या नाम साधनेची. थोडस धोंड्याचा महिना आहे म्हणून थोडं साजरा एक मंत्र म्हणतो बरं का, थोडं म्हणू लागा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते
भगवंताच्या नाम साधनेची निर्मिती झाली. पण आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बौद्ध कुरुक्षेत्री गेला. कुरुक्षे वळला करते गहेनी प्रसादेनी वरती दातारा ज्ञानदेव सारा चोचविले. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी. बरं का असणार ही साधना अशी परंपरा या ठिकाणी चालू आहे. आणि ही नाम साधना असणार आमच्या गुरुने नाही, ओंकाराच्या निर्मितीपासून असणारी या भगवंत नाम साधनेची निर्मिती या ठिकाणी झाली. बरंच चिंतन या ओळीबद्दल आहे बरं का. आता या ठिकाणी वेळ न खाता पुढे या ठिकाणी जातो. ऐका महाराज, तुमच्या संगतीमध्ये भगवंताची प्राप्ती झाली. देव कसा आहे व सांगा. बघा लोक नाही हुशार, लोक सामान्य नाही बरं का. देव कसा आहे? मोठा आहे गेला नाही. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिया बालक नागरी. तू गोपारायला प्रश्न पडला बरं का. देवाला लहान म्हणावं का देवाला मोठा म्हणावं? अभंगाचं शेवट आहे. तू का म्हणवावं मोठे, तू का तू का
तुमच्या जीवनामध्ये भगवंताची संगत प्राप्त करेल तो देव आहे कसा बरं का. देव तुकोबाला प्रश्न म्हणाला पडला की त्याला लहान म्हणा की मोठं म्हणा किंवा तुकोबाऱ्यांनी सरळ सरळ चित्त सांगितलं बरं का. तुका म्हणे बहु मोठे आनुरेनो यादा कुठे बरं का. सरळ सोपं सांगू का या ठिकाणी चिंतन तुमचा जसा भाव आहे आणि तसा देव आहे. आता या ठिकाणी 4 दृष्टांत येतात. आता आपल्याला येळच नाही पण परमार्थाचा दृष्टांत सांगण्याशिवाय मी जात कारण का आमचे सगळे ओळखीचे आहेत बरं का. चुकलं तर बी हुकलं तर बी सांभाळून घेतात. म्हणून आपल्याला तुम्हाला आवडेल असं असणारं परमार्थाला शोभेल असं असणारं या ठिकाणी दृष्टांत देतो. आणि आमचे महाराज एक शेवटचं असणारं पद म्हणतील बरं का या चिंतनाचं आहे का. आमचे हरिभक्तपरायण मारुती महाराज सुंदर असणारं चिंतन या ठिकाणी मांडायचं. देवाची असणारी पत्नी सत्यभामा. सत्यभामेचं डोसकं बदललं पहिल्यापासूनच म्हणतात. आता मी कशाला सांगत बसू. येड्यावानी बाई येड्यासारखं करून आली बरं. नारदाला विचारले. नारद असणार हसत म्हणते. नारदाला विचारले नारदा जन्मोजन्मी नवरा हेच मिळण्यासाठी काय करावं लागेल. नारद हसत म्हणजे दान करावं लागेल. आता काय दान करावं लागेल हे विचारलं नाही सत्यभामेला. भगवंताची प्राप्ती होण्यासाठी दान हे सांगलेलं आहे साधना. दान करावं लागेल म्हणल्यानंतर हे बाई येड्याने निघाली दान करायला. कोणाला देवाला दान करायला निघाली. देव घ्या कोणी आयता आला घर पुसुनी देव नलगे धन देव नलगे साठ देव घ्या म्हणाले. सगळे म्हणाले सोयाबीन तुरी आहेत अजून इकल्या कोंबड्याची पिल्ले आहेत. देवाला ठेवायला आमच्या घरी जागा कोणीच देव घ्यायला तयार नाही. शेवटी पुन्हा सत्यभामा तिकडे आली प्रकार कोणाकडे नारदाला म्हणली देवाला दान करायला निघालो पण कोणी घ्यायलाच तयार नाही. मी घ्यायला म्हणा. हातामध्ये तांदूळ घेतलं पाणी घेतलं सोडून टाकलं बरं का. देवाला दान दिलं. नारदाला म्हटलं घे जोडी म्हणजे डोसक्यावर घे. मस्त मारुती महाराज पटवून सांगायचे घे जोडे घे डोसक्यावर ठेव चल पुढं देव पुढं नारदची माग निघाले. आणि निघाल्यानंतर सगळे बाया उठून बसली बरं का. भाडूची बाई म्हणली येडे झाले का. तिनं चेकली शानी आहे का. तिचा चेकला नवरा होता का. काही येड्यावरी झोपी गेले काय कळते नाही तुम्हाला. तिनं दान केले तुमच्या नवऱ्याला. आता कृष्ण तुमचा राहिला
सगळ्या बायाला सांगली एक बाई, सगळ्या बायाची पोचकी तव्वा जाग्यावर आली, दान केल्या. सगळे बाया उठून बसल्या. काय म्हणजे सत्यभामेला, हा तुझ्या पैसे ते सोनं द्यायचं हा जो लई शानी झालीस का, पैसेवाली झालीस, हा मनानं कारभार करायला शिकलीस, हा नवऱ्याला दान करते, तुझा चकलीचा नवरा होता का. सगळे तो दिशा उठले. तव्हा जाग्यावर आलो बाईचं पैसे. बघा की माऊली, घरची फजिती झाली की बायको जाग्यावर येते. बाई जाग्यावर फजिती झाल्याशिवाय येत नाही. ध्यानात घ्या, चिंतन आहे बरं का, मी म्हणत नाही. बघा रामायण बघा, महाभारत बघा, सगळ्याच गोष्टी पहा. सत्यभामेनं फजिती झाल्यावर जाग आलं. म्हणजे हातातून नवरा निघून गेला. आता पुल्याचं मिळेल की न मिळेल की, आत्ताचा गेला की हातचा. अजून पुन्हा नारदाकडे आली. नारदा मज चुकला, करायची केलं, येण्याने दान केलं. म्हणजे नारदा काय तरी उपाय सांगा, आता देव परत मिळण्यासाठी काय करा. ह्यानं म्हणला, दान केलेली वस्तू परत मिळत, हा गेलेला शब्द पुन्हा येत. नारदानं सांगितलं बरं का. शेवटी नतमस्तक झाली सत्यभामा, आणि नतमस्तक झाल्यानंतर त्या ठिकाणी नारदानं सांगितलं, ब्राह्मणवाणी ऐकून कानी अर्पण केला शारंग पाणी. बरं का, सत्यभामेनं दान केलं, ब्राह्मणाचं ऐकलं. आता काय कर म्हणजे एसी मध्ये तराजू ठेवून म्हणजे फजिती देवाची घरची. देवाच्या घरची कुठं फजिती घरात झाली नाही, एसी मध्ये तराजू ठेवलं. एका पारड्या देवाला बसली. हा आणा म्हणले तुमच्या घरचं सोनं किती आहे की, त्या सत्यभामेपाशी लई मोठी मनी होती. मला कितीतरी क्विंटल सोनं प्राप्त व्हायचं. आणा म्हणले तुमचं सोनं. सोळा संपत्ती आणून ठेवलेल्या त्या पारड्यामध्ये. काय देव काय हालायला तयार. देवाचं वजन काय 1 किलो म्हणावं का, देवाला केवढं म्हणावं. परेशान होऊन गेले महाराज. द्वारकेमधली जेवढी संपत्ती होती तेवढी एका पारड्यामध्ये ठेवली, आणि एका पारड्यामध्ये देव आहे. नारद फजिती करू लागले त्या ठिकाणी बरं का. पारड काय हालायला तयार नाही. मग एक दाशी म्हटली, सगळे बाया आल्यात म्हणजे 16,107 बाया दिसल्या, म्हणजे एक बाई नाही. एका बाईचं सोनं आलं नाही. कोण राहिली होती, रुक्मिणी माता. हे दाशी पळत 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 गेली. रुक्मिणी माता समाधान भगवंताचं चिंतन करत बसल्या होत्या, आणि त्या अशी त्या ठिकाणी जाऊन म्हणू लागली बरं का, रुक्मिणी तुम्हाला काही नाही वाटलं नाही ध्यान, तुमचा नवरा हातातून निघून गेला, त्या बाईनं दान करून टाकला. एवढे टो पुरा गावात फजिती झाली, एसी मध्ये पारडं ठेवलंय, अजून तुम्ही झोपेतच हा म्हणली बाई दाशी. हिनं जागी झाली रुक्मिणी माता. जागी झाल्यानंतर हसू लागली मनातल्या मनात. देवखेडी आहे. नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे गोडे. असणार रुक्मिणी माता निघाली. रुक्मिणी मातेला माहित होते देवाला काय लागतं, देवासाठी उपाय काय करावं लागतं. रुक्मिणी मातेनं आपल्या घरापुढे असलेल्या वृंदावनामधलं तुळशीचं पिकलेलं पान, उन्हाळ्यात तुळशीचं पिकलेलं पान, पिवळं झल झालेलं पान, एकच पान हातामध्ये घेतली डाव्या हातात बरं का, आणि डाव्या हातात घेऊन रुक्मिणी माता निघाल्या. सन 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 निघाल्या. आणि ती ताशी पुढं, रुक्मिणी माता मागं. सगळ्या बाया रडू लागल्या. आता काय नवरा परत मिळणार, आता काय नवरा परत मिळणार. रुक्मिणी मातेनं डोळे भरून भगवंताला पाहिलं. देवा आता काय करावं म्हणले तुझ्यासाठी. मी आलो म्हणले, साधना करून आलो आणि मी आलो. आल्यानंतर रुक्मिणी मातेनं डोळे भरून देवाला पाहिलं. मनातल्या मनात दोघंही हसू लागले बरं. रुक्मिणी मातेनं म्हटलं, हे घाण बाजूला करा, ही संपत्ती पारड्यामधली बाजूला करा, देवाला हे लागत नाही. देव असं कितीतरी ठेवलं तरी देव हाताला लागत नाही, याचं वजन भरत नाही. आता ही सगळी संपत्ती बाजूला केली महाराज. सोनं नाणं काय ते सगळी संपत्ती. आणि केल्यानंतर रुक्मिणी मातेने डोळे भरून देवाला पाहिलं. तुळशीचं डाव्या हातातला पान पारड्यामध्ये ठेवलं, आणि पारड्यामध्ये ठेवल्या ठेवल्या तुळशीच्या पाना इतकं वजन देवाचं झालं. आता देवाला केवढं म्हणावं, एवढं लय ठेवलं तर देव हल्ला का, हल्ला नाही. पण तुळशीचं पान ठेवल्या ठेवल्या पारड समाधान. एका पदामध्ये वर्णन आहे. तुळशी पात्र पारडा ठेविता माधव झाला बरोबरीचा. तुळशी पात्र पारडा ठेविता बरोबर
आणि जनार्दनाचा प्रकार. जसा भाव आहे महाराज तसा देव आहे. देव कसा आहे, असा कसा देवाचा देवबाई रगडा. देव एका पायाने रगडा. अशी कितीतरी प्रमाणे या ठिकाणी आहेत. तुको म्हणाय सरळ सरळ सांगतात. देवाला काय लहान म्हणावं की मोठं म्हणा. तुका म्हणे बहु मोठे आणू रेणू या दाकुटे. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली. ना माझा अभ्यास आहे ना माझी पात्रता आहे बघा. अशा दसऱ्याला महात्म्य असणारे हरिभक्त महाराज असतील, पांडुरंग महाराज असतील, आमचे मंडळ अशोक महाराज, अशा महान मंडळीच्या भरपूर पुरुषांच्या सानिध्यामध्ये जीवन बरं का त्यांची संगत माझ्या जीवनामध्ये या ठिकाणी मला प्राप्त झाली. अशा या पवित्र संगतीमुळं या पवित्र गादीचा अधिकार मला या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. बघा मी कुठं काय असणार आळंदी क्षेत्रामध्ये गेलो नाही, देव क्षेत्रामध्ये गेलो नाही, कुठेच अभ्यास नाही. फक्त माझ्या जीवनामध्ये चांगल्या चांगल्या पुरुषांची संगत मला प्राप्त झाली. पण जसं होईल तसं असणारं चिंतन मी मांडण्याचा प्रयत्न करून माऊली मंडलापूरकर महाराज आणि गावकरी मंडळी मी तुमचा 20 मिनिटं असणारं या ठिकाणी टाईम जास्त घेतलं. बघा बरं धन्यवाद माऊली ज्ञानेश्वर महाराज. म्हणून माफ या ठिकाणी माफ सर्वांनी या ठिकाणी माफ करावं. वेळ झालेली आहे. शिवाय या ठिकाणी संपितो प्रगा तुकाराम तुकाराम तुकाराम